मेन हॉलचं वेल्डिंगचं काम जवळपास 80% पूर्ण झालंय. आता फक्त पत्रे टाकायचे राहिलेत आणि हट बसवायची राहिली. ज्या दिवशी पत्रे टाकायचे हट तयार झालेली, तिला पण पत्रे फिट करून लगेच आपण ज्या दिवशी पत्रे बसवणार आहोत त्या दिवशी ती हट आपण तिथं वरती फिटिंग करणार आहे. लवकरात लवकर साईडच्या भिंतींचं काम पूर्ण करून घेऊन इंटिरियरचं डेकोरेशन पण आता सुरूच करायचंय. पण पावसामुळे जराशी गडबड होतीये, त्यामुळे कामाला ताडतळ निर्माण होऊ राहिला. नवीन हॉटेलचे तिथं पार्किंग मध्ये मस्त फळं झाडं लावली, जेणेकरून आपल्याला ताजे फळं खायला भेटतील आणि पार्किंग मध्ये सावली पण होईल. झाडांना जैविक खत तयार करायचं होतं, म्हणजे जीवामृत तयार करायचं होतं. त्यासाठी शेण गोमूत्र आणायला आपला मित्र डॉक्टर विशालच्या गोठ्यावरती गेलो. पण काय करणार, आपल्याकडे घरी गाया नसल्यामुळं आपल्याला 1 रुपयाचा अनुभव नव्हता की गोमूत्र कसं गोळा करायचं, शेण कसं गोळा करायचं. अखेर 1-1.5 तास आदाबल्यानंतर मला थोडंफार अर्ध लिटर गोमूत्र भेटलं आणि अजून 1-1.5 तासाने पूर्ण 1 लिटर गोमूत्र आणि शेण घेऊन मी हॉटेलवरती आलो आणि मस्त जीवामृत तयार करून घेतलं. आता मी तुम्हाला म्हटलं की आपल्या पार्किंग मध्ये फळ झाडं लावलीत, पण ते कोणते फळ झाडं लावलेत ते जर तुम्हाला बघायचं असेल तर मला फॉलो नक्कीच करून ठेवा आणि पुढील काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण सांगणार आहे की आपण कोणते कोणते झाडं लावलेत ते. संध्याकाळी सगळं काम आटोपले होते, अकोल्याला गेलो दाढी कोरायला, पण मित्रांनी चांगली टासून मारली. गेलो होतो दाढी कोरायला, पण टिंगली टिंगलीत मित्रांनी सगळीच दाढी उडवली. एकदम बोगस दिसत होतो मी. आता दाढी वाढवल्यावरतीच भेटूया. धन्यवाद.